नमस्कार मित्रांनो, आपण सध्या आहोत रायगड जिल्ह्यातल्या बिरवाडी परिसरात आणि तुम्ही पाहू शकता की गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इथली परिस्थिती अत्यंत गंभीर बनलेली आहे। माझ्या मागे दिसणारी ही आहे काळ नदी आणि नदीने आता धोक्याची पातळी ओलांडली असून प्रचंड वेगाने पाणी वाहत आहे। तुम्ही पाहू शकता की नदीचं पाणी पुलाच्या अगदी वरून वाहत आहे। पाण्याचा वेग इतका जास्त आहे की पुलाची रेलिंग देखील काही ठिकाणी पाण्याच्या खाली गेलेली आहे। अशा परिस्थितीत पुलावरून जाणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं। आता आपण थोडे पुढे जाऊन परिस्थिती पाहूया। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे। काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो। अनेक जण सुरक्षित ठिकाणी थांबून पाण्याची पातळी कमी होण्याची वाट पाहत आहे। स्थानिक नागरिकांनाही खबरदारी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। विशेषतः लहान मुलांनी आणि वृद्धांनी नदीकाठाच्या भागात जाणं टाळावं। गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहे। बिरवाडी परिसरातील काळ नदीलाही मोठा पूर आला असून आता तुम्ही कॅमेऱ्यात पाहू शकता की नदीचा प्रवाह किती वेगाने आहे। पाण्याचा रंग पूर्ण गढळून गेलेला आहे, म्हणजे डोंगरातून मोठ्या प्रमाणात पाणी आणि माती खाली येत आहे। जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पाण्याची पातळी आणखी वाढायची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्यांना या मार्गाने प्रवास करायचा आहे त्यांनी शक्यतो पर्यायी मार्गाचा वापर करावा। पूर आलेल्या पुलावरून किंवा पाण्यातून वाहन चालवण्याचा प्रयत्न करू नका। काही मिनिटांचा धोका आयुष्यभराची मोठी दुर्घटना करू शकतो। मित्रांनो, निसर्गाचं हे रौद्र रूप जरी पाहायला आकर्षक वाटत असेल तरी त्यामध्ये मोठा धोका लपलेला आहे। त्यामुळे कृपया सुरक्षित राहा, नदीच्या किंवा पुलाच्या अगदी जवळ जाऊ नका आणि सेल्फी काढण्यासाठी जीव धोक्यात घालवू नका। तुम्ही आता पाहत आहात बिरवाडी येथे काळ नदीचे हे थेट दृश्य। मित्रांनो, आता आपण बिरवाडीतील किनारा या ठिकाणी आलो आहोत। इथून काळ नदीचं दृश्य आणखी स्पष्टपणे दिसत आहे। तुम्ही कॅमेऱ्यात पाहू शकता की नदीचा प्रवाह किती प्रचंडने वेगाने सुरू आहे। संपूर्ण नदी भरून वाहत आहे। नेहमी शांत दिसणारी काळ नदी आज पूर्णपणे एकदम वेगाने वाहताना दिसत आहे। तुम्ही बघू शकता रस्त्यावर भरलेलं पाणी आणि त्याला पाहण्यासाठी आलेले लोक। तुम्ही नीट पाहिलं तर नदीच्या काठापर्यंत पाणी पोचलेलं आहे। काही ठिकाणी नदीने आपलं पात्र सोडून आजूबाजूच्या भागातही पाणी पसरायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे नदीकाठाच्या नागरिकांना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे। इथून नदीची रुंदी आणि पाण्याचा वेग दोन्ही स्पष्टपणे जाणवतात। पावसाचं पाणी सतत नदीने येत असल्यामुळे पाण्याची पातळी वाढतच आहे। पाण्याबरोबर झाडांच्या फांद्या, गवत आणि इतर वस्तू देखील वाहून जाताना दिसत आहे। मित्रांनो, निसर्गाचं हे दृश्य पाहायला नक्कीच भव्य आहे, पण त्यावेळीच ते तितकंच धोकादायक आहे। त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवा आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करा। तुम्ही कॅमेऱ्यात पाहू शकता नदीचा संपूर्ण प्रवाह भरून वाहत आहे। पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे की नदीच्या मध्यभागी मोठे मोठे लोट तयार होत आहेत। वरच्या भागातून सतत पाणी येत असल्यामुळे नदीची पातळी अजूनही वाढत असल्याचं दिसत आहे। जरा या बाजूला पहा, नदीच्या काठापर्यंत पाणी आलं आहे। नेहमी जिथे लोक फिरायला येतात किंवा वसतात तो भाग आज पूर्णपणे पाण्याच्या ताब्यात गेलेला आहे। नदीची पात्रा आणि किनारा यामधला फरक आता ओळखू येत नाही। निसर्गाचे रूप खरंच खूप अद्भुत आहे। एका बाजूला हिरवागार परिसर आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड वेगाने वाहणारी काळ नदी। हा नजारा जितका सुंदर आहे तितकाच तो आपल्याला निसर्गापुढे माणूस किती छोटा आहे याची जाणीव करून देतो। गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे काळ नदीमध्ये अजूनही पाण्याची भर पडत आहे। जर पुढील काही तास असाच पाऊस सुरू राहिला तर नदीची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे। स्थानिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये।
विशेषतः नदीकाठाच्या भागात जाणं पूर्णपणे टाळावं, कारण वरच्या भागात पाऊस सुरू असेल तर नदीची पातळी अचानक वाढू शकते, त्यामुळे कोणताही धोका पत्करू नये. मी आता इथून पुढे निघतो. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी किंवा एक नवीन अपडेट. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.